माझी आई गेली, मी आकांत करून रडलो. 10 दिवस लोकांनी सांभाळलं मला. बाळा ए, नाश्ता कर, चहा घे, जेवण कर. अगदी दशक्रिया विधी होईपर्यंत लोकांनी मला सांभाळलं. 13वा होईपर्यंत लोकांनी सांभाळलं मला. आईला जाऊन आता 15 दिवस झाले आणि मग लोकांचे वाक्य ऐकायला यायला लागले. एवढं झाडून घे मग चहा देतो, एवढं पाणी भर मग खायला देतो. आता लोक काम केल्याशिवाय मला खायला प्यायला देत नव्हते. मला माझ्या आईची फार आठवण यायची. मी स्वतःला दोषी मानायला लागलो. देवा, माझ्या मनात हा वाईट भाव कसा काय आला? आई ज्यावेळेला बोलते तिच्या अंतःकरणात जे वाक्य कदाचित ते खरे नसतील. माता कधी कुमाता नाही होऊ शकत महाराज. बोलली असेल, रागाच्या भरात बोलली असेल. उभं आयुष्य तिनं सांभाळलं, तिला बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला. मुलांना रुसायचा अधिकार नाही महाराज आईवर. अरे एक काळ असा होता, लहानपणी आपल्या तोंडात दात नव्हते महाराज. तोंडात दात नव्हते तर आईनं पेच करू करू आपल्याला पाजलीने लहानचं मोठं केलं. काल तिचा नंबर होता, तिनं पार पाडला. आज आपला नंबर आहे. आज एखाद्याच्या आईच्या जर तोंडात दात नसेल, तिला चावता येत नाही, जशी तिनं पेज पाजली तशी आपण सुद्धा पाजावी महाराज. मी बघते समाजामध्ये आई घाण करते म्हणून पोटभर खायला दिलं जात नाही महाराज. माझं सांगू, मी ज्यावेळेला लहान होते ना महाराज, सहलीला जायचं. मी बाबा मला पैसे द्या, सहलीला जायचंय. माझे बाबा म्हणायचे काम बघा, सहलीला जाताय. पण माझी आई ना, जी कधीच दुसऱ्याच्या बांधावर उभी नाही राहिली, माझ्या सहलीसाठी माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं महाराज. एक काळ होता ना, तिनं सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आपलं बालपण चांगलं जावं म्हणून तिनं तिचं तारुण्य खर्च केलं. आज तिचं म्हातारपण चांगलं जावं म्हणून आपण आपलं तारुण्य खर्च करावं मायबाप. नारद महर्षी स्वतःला दोष देतात का मीच पापी होतो की माझ्या. कुणाला वाटतं इथं बसल्यापैकी आपली आई जावी? कुणालाच नाही वाटत महाराज. अरे त्या मालकाला सगळीकडे येता येत नाही म्हणून तर त्यांनी निस्वार्थी आई जन्माला घातली महाराज, की ज्या प्रत्येक घरामध्ये ती आहे. आणि ज्याच्या घरातली ती गेली ना, बस निस्वार्थी प्रेम संपलं या जगातलं. लोक प्रेम करतील पण त्याच्यावर स्वार्थ आहे महाराज. अरे कौन सी चीज है जिंदगी में मांगने से नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. सगळं मिळालं मला पण माझी आई नाही दिसली. माझी आई मला परत. मला साधूंची आठवण आली, कारण जाता जाता साधूंनी मला एक मंत्र दिला होता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या स्वार्थी जगाचा मला कंटाळा आला. मनाशी पक्का ठरवलं नाही राहायचं. आई नाही तर काही नाही, आई नाही तर हे जग नाही. आता बस आई नंतर ज्याला शोधायचंय ना, तो माझा कन्हैया आहे, की ज्याचं चिंतन मी साधूंच्या कथेमध्ये ऐकलं. छोटासा असणारा रामदास महाराज वनात निघून गेला. जप करतोय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्वास बंद व्हायची वेळ आली महाराज. देवा, आज प्राण गेला तरी चालेल पण आज माघार नाही घेणार. मला तुला बघायचंय, की जे वर्णन साधू करत होते ना, तू तसाच दिसतोय का? मला बघायचंय देवा तुला. तुला न बघता माझा प्राण नेऊ नकोस रे भगवंता. महिला मंडळ छोटासा असणारा रामदास भगवंताला त्या ठिकाणी चिंतन करतोय, जप करतोय. श्वास आता बंद झाला महाराज. जगाचा मालक समोर उभा राहिला. जशा पद्धतीने आपल्या अंतःकरणात देव कसा दिसतो माहितीये? नाही माहिती. आणि आपल्या मनात हा भाव तयार करावा की तो भगवंत कसा दिसत असेल. अगदी तशीच मूर्ती त्या छोट्याशा रामदासच्या समोर उभी राहिली महाराज. मूर्ती उभी राहिली, बघितली मूर्ती गायब झाली. आता व्याकुळ झाला, कुठं गेलास रे देवा? अरे 1 मिनिट तर थांबायचं होतं ना, 1 मिनिट. अरे 10-15 सेकंद माझ्या डोळ्यानं तुला बघितलं. अरे हृदयात मी साठवलं सुद्धा नाही आणि तू मात्र निघून गेलास.
आकाशवाणी झाली, नाही या जन्मात मी तुला परत दिसणार नाही. हा देह पडल्यानंतर पुढचा जन्म जो मिळेल तो नारदांचा मिळेल, आणि ज्या क्षणी चिंतन कराल त्या क्षणी तुम्ही माझ्या जवळ याल. सांगितलं व्यासदेवजी महाराज, मी जर दासीपुत्राचा नारद होऊ शकतो त्याच्या कृपेने, तर तुम्ही ग्रंथ नाही का लिहू शकत? पत्रिकेत दिल्याप्रमाणे आता शिक नारदांचं चरित्र पूर्ण झाले. आता काय करायचं, वेळ तर संपली आपली. विनंती आहे तुम्हाला, पुढे फार गोड आहे, थोडस लवकर येत चला. मला नाही आवडत तुम्हाला जेवायला 1-1 तास लेट करायचं, अजिबात नाही आवडत महाराज. अजून एक भाग तसाच आहे. 18,000 श्लोक तयार झाले, 12 स्कंद तयार झाले, 335 अध्याय तयार झाले. नारद महर्षी त्या ठिकाणी डोळे बंद करतात, व्यास महर्षी, आणि डोळ्यापुढे, आता फास्ट ऐका, कान उंच करून ऐका, थोड्या वेळात आपण थांबणार आहे. व्यास महर्षी डोळे बंद करतात. डोळे बंद करून महाभारतातला शेवटचा प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे येतो. दुर्योधन आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. दुर्योधनाच्या जवळ अश्वत्थामा आहे. हा दुर्योधन अश्वत्थाम्याला सांगतो, अश्वत्थामा तू एक काम कर, मी तुला सेनापती पद देतो, तू त्या पांडवांचा वध कर. मरायला लागले तरी पद सोडायला तयार नाही महाराज. किती अवघड आहे. असतात ना काय काय, नाही सुटत त्यांना महाराज. याला माहिती आता जातो की नंतर जातो, शेवटची घटका आहे, पण तरी सुद्धा विचार केला, जा तुम्ही, तुला सेनापती पद देऊन टाकतो. अश्वत्थामा गेला महाराज. पांडवांची 5 मुलं, द्रौपदीची 5 मुलं त्या कुटीमध्ये त्या ठिकाणी झोपलेली होती. 5 पांडव, द्रौपदी, भगवान श्रीकृष्ण बाहेर फेरफटका मारण्याकरता गेलेले होते. रात्रीची वेळ होती, आणि त्या रात्रीच्या वेळेमध्ये हा अश्वत्थामा अंधाराचा याने फायदा घेतला. हा त्या कुटीमध्ये त्या ठिकाणी घुसला, हातामधली तलवार काढली, कारण 5ही पांडवांची मुलं पांडवांसारखे दिसतात म्हणून त्यांना वाटलं पांडव आहे. 5ही जणांचे मुंडके त्या ठिकाणी तोडले, हातात घेतले, आणि अश्वत्थामा निघून गेला महाराज. डोकं धडाच्या वेगळं झालं, रक्ताचे पाट वाहू लागले, पर्णकुटीतून रक्ताचे पाट त्या ठिकाणी बाहेर वाहतायत, आणि हा अश्वत्थामा हे 5 मुंडके घेऊन दुर्योधनाच्या जवळ पोहोचला महाराज. दुष्ट असणारा हा दुर्योधन बोलतो, अश्वत्थामा वा, शाबास माझं काम केल्याबद्दल, बघू मला, अरे ज्यानं माझा घात केला ना, असा असणाऱ्या भीमाचं मुंडकं माझ्या जवळ आण. 5 मुंडके झोपेत तोडले महाराज. ते पांडवांचे नाही, पांडवांच्या मुलांचे. भीमाच्या मुलाचं मुंडकं, कारण सारखेच होते दिसायला, भीमाच्या मुलाचं मुंडकं आणलं गेलं, आणि ते त्या दुर्योधनानं बघितलं. राग होता मनामध्ये, हातात ते मुंडकं घेतलं, केस त्या ठिकाणी धरीन आपटलं. जसं तो तोंड आपटलं तसं ताडकन त्या ठिकाणी फुटून गेलं महाराज. दुर्योधन म्हणतोय, अश्वत्थामा अरे हा भीम नाहीये रे, बारीक पाहिलं कळालं ही पांडव नाहीयेत, ही पांडवांची मुलं आहेत. वेड्या, तू पांडवांचे मुंडके आणले नाही तर पांडवांच्या मुलांचे मुंडके आणले. दुर्योधनाला कोणीतरी सांगितलं होतं, ज्या वेळेला सुख आणि दुःख एकत्र येईल त्यावेळेला तुझा मृत्यू होईल. त्याला आनंद झाला का, पांडवांचे 5ही मुलं मारले गेले, आणि त्याला दुःख झालं का, कारण वंशाला दिवा शिल्लक राहिला नाही. 2 क्षण एकत्र आले आणि दुर्योधन या जगातून निघून गेला. दुर्योधनानं प्राण सोडला महाराज. इकडे द्रौपदी माता, 5 पांडव आणि भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला त्या राहुटीच्या जवळ येतात, काहीतरी वाहताना त्यांना दिसतंय, रक्त आहे. ते द्रौपदीचं हृदय हल्लं, रक्त काय झालं असेल. झटपट आतमध्ये गेली तर बघितलं 5ही मुलांची फक्त धड शिल्लक आहे. मुंडकी त्या अश्वत्थाम्यानं तोडून नेलेली आहे. द्रौपदीनं आकांत केला महिला मंडळ, अरे तुमच्या जीवनामध्ये संकट असेल याच्या करताच ही कथा आहे. आपल्या जीवनात काही संकट नाही महाराज. द्रौपदी भगवंताची बहीण होती, त्या द्रौपदी मातेला या नियतीनं सोडलं नाही, तिथं तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे. नियती ही क्रूर डाव टाकत असते. जी घटना घडणार आहे ती आधीच त्याची ती तयारी करत असते. लक्षात ठेवा महाराज. माझ्या कन्हैयाला सगळं कळत होतं, पण काही बोलला नाही महाराज. अरे एका मुलाचं धड त्या ठिकाणी घ्यावं, मांडीवर माझ्या द्रौपदीने घ्यावं, कन्हैया का बोट करून म्हणावं, कान्हा अरे तू देव आहेस ना,
सांग माझ्याकडून काय पाप घडलं? मी कधी हरतालिकेचा उपवास केला नाही का? मी कधी पातिव्रत्य धर्म पाळला नाही का रे कान्हा? सांग ना. माझी 5ही मुलं मरून पडली. अरे गेलीत मुलं माझी, पण त्यांचं मुख सुद्धा मला बघण्याकरता ठेवलं नाहीस देवा. एवढा क्रूर आहेस तू का रे? हे माझ्या जीवनात असं का घडलं देवा? अरे मी तुझी बहीण आहे ना, कधीतरी बहिणीची बाजू घ्यायची ना रे देवा. माझ्या मुलांची मुंडकी तोडताना तुला लक्षात आलं नाही का? अरे कधी एकादशीचा उपवास नाही टाळला रे. जीवनामध्ये त्याग आणि त्यागच करत आले कान्हा. मी तुझी बहीण आहे ना, माझ्यामुळे माझ्या देवाला कुणी नाव ठेवू नये याच्याकरता उभं आयुष्य जगले रे. आणि मला हे फळ दिलंस का देवा तू? आकांत करून द्रौपदी माता रडते महाराज. अर्जुनाला ते दुःख सहन नाही झालं. अर्जुनाला प्रतिज्ञा केली की सूर्योदय होण्याच्या आत ज्यानं कोणी त्या ठिकाणी माझ्या मुलांची मुंडके तोडलेत ना, त्यांना इथं हजर करतो. अर्जुन त्या ठिकाणी निघालेला आहे महाराज. अश्वत्थाम्याला ओढत ओढत, केसांना ओढत ओढत, फरफटत द्रौपदीच्या मातेच्या समोर उभं केलं. सांग द्रौपदी, आपल्या मुलांचा हत्यारा मी तुझ्या समोर उभा केलाय. तू सांगशील ती सजा द्यायला मी तयार आहे. अंतःकरणामध्ये राग आहे महाराज की यानं आमच्या 5 मुलांना मारलं ना, याला आता सोडणार नाही. द्रौपदी माता किलकिल्या डोळ्यानं अश्वत्थाम्याकडे बघते आणि अर्जुनाला 2 हात जोडते. अहो तुम्ही सांगताय की मी काय शिक्षा करू? नाही, मला काही शिक्षा करायची नाही. पोटचं बाळ गेल्यानंतर काय दुःख होतं हे मी अनुभवते. अहो हा अश्वत्थामा आहे, एकुलता एक आहे. एकुलता एक आईचं जर लेकरू गेलं तर ती आई जगू नाही शकत. याची आई वयस्कर आहे. नाही, याला तुम्ही सोडून द्या. महिला मंडळ, या कथेतला भाव एवढा आहे, आपल्या जीवनामध्ये कोणी कितीही वाईट करू दे, क्षमा नावाचं 2 अक्षर आपल्या हृदयात असलं पाहिजे महाराज. अरे द्रौपदी माता सांगते सोडून द्या, मुलांच्या हत्याराला सोडून द्यायला सांगते महाराज. अश्वत्थाम्याच्या डोक्यावर 5 शेंड्या काढल्या जातात. लाथ्या बुक्क्यांनी त्यांना अपमानित केलं जातं, बाहेर हाकलून दिलं जातं. पण आसुरी आनंद या अश्वत्थाम्याला झाला का? कारण पांडवांचं एकही पोरग मी ठेवलं नाही. पांडवांच्या वंशाला दिवा लावायला कोणी राहिलं नाही. कोणीतरी सांगितलं अश्वत्थाम्या, अरे एवढा खुश नको हो. जे उत्तर आहे ना, उत्तरेच्या गर्भामध्ये अभिमन्यू जो चक्रव्यूहात मारला गेला ना, अभिमन्यूचा मुलगा उत्तरेच्या गर्भामध्ये वाढतोय. पांडवांचा वंश शिल्लक आहे. रागाला महाराज, रागाला अश्वत्थाम्याला. अरे मी एवढं सगळं करून सुद्धा मला यश येत नाही. ब्रह्मास्त्र उचललं आणि द्रौपदीच्या गर्भावर त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे महाराज. आता मात्र भगवान परमात्मा द्वारकेला जायला निघालेले आहेत. भगवान परमात्मा निघालेले आहेत, परंतु माझं शरीर जळत आहे. माझ्या शरीराला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. हे केशवा, हे माधवा, माझ्याकडे बघ ना. तू रथात बसण्याच्या आधी तू माझ्याकडे बघ. माझ्या बाळाला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या शरीराला त्या ठिकाणी वणवा लागलेला आहे देवा. देवा माझं शरीर त्या ठिकाणी जळतंय रे भगवंता. तू माझ्याकडे त्या ठिकाणी बघ ना. देव त्या ठिकाणी वळून बघतोय आणि उत्तरा त्या ठिकाणी आकांत करून देवाला बोलवते महाराज. पेटून उठला सारा, तिन्ही जगाला लागल्या नसे आसरा नाही सहारा. जाऊ कुठे मी सा देवरे, जाऊ कुठे मी सा. तुम बिन मोरी कौन खबर रे, तुम बिन मोरी कौन खबर रे. तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले. मोर मुकुट शीश पे
याशिवाय माझ्या अंतःकरणातला भाव कोणाला कळतो? आता मात्र भगवान परमात्मा उत्तरेच्या जवळ येतात. महिला मंडळ 16 वर्षाची उत्तरा आहे. उत्तरा बोलते, देवा माझ्या शरीराला वनवा लागलाय, माझं बाळाला कुणीतरी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणते 9:30 वाजले. झालंय हो, झालंय आता 5 मिनिटात. थोडा विषय ना उद्या विस्तार त्या ठिकाणी करूयात. भगवान परमात्मा अंगुष्ठ रूप प्रमाण त्या ठिकाणी धारण करतात. उत्तरेच्या गर्भामध्ये जातात. ते ब्रह्मास्त्र देवाला नमस्कार करतं, त्या ठिकाणी निघून जातं. भगवान परमात्मा आता द्वारकेला जातात. परत उत्तरेला बाळ झाल्यानंतर नाव ठेवण्याकरता येतात. रडतच नाही, नुसतं बघतंय आणि हसतंय म्हणून नाव परीक्षिती ठेवलं गेलं. लई डेंजर आहे ते, नुसतं हसतंय. परीक्षिती नाव ठेवलं गेलं. परत एकदा राजस्व यज्ञ केला. त्या यज्ञाकरता भगवान आले. खूप दिवस झाले आता देव येत नाही म्हणून अर्जुन बघण्याकरता गेला. कळालं की भगवान परमात्मा वैकुंठाला त्या ठिकाणी गेलेले आहेत. 5ही पांडव स्वर्गारोहण त्या ठिकाणी करतायत. राजा परीक्षित आता राजा झालेला आहे. सेवक बनून त्या ठिकाणी बघतोय की राज्यात काय चाललेलं आहे. काळा कबिन असणारा एक बैल आहे, त्याचे 3ही पाय तुटलेले आहेत. एक गाय त्या ठिकाणी बसलेली आहे आणि राजानं त्याच्यासोबत त्या ठिकाणी युद्ध केलं. कळलं हा कली आहे, डांबून ठेवलं. राहायला त्याला जागा दिल्या. त्या जागा आपण उद्या बघणार आहेत. थोडंसं सविस्तर, फास्ट चला. आता 4 राहायला त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. आणि आता मात्र एक दिवस मृगया करण्याकरता जातात. राजा मृगया करण्याकरता त्या ठिकाणी जातोय. हातामध्ये धनुष्यबाण घेऊन पटापट राजा येतोय. पटापट राजा मृगे करण्याकरता त्या ठिकाणी येतोय. आणि शिकार करत असताना राजाला फार तहान लागते आहे. राजा पाण्याच्या शोधामध्ये आहे. पाणी प्यायला मिळत नाहीये. पण असं म्हणतात की वाहतं पाणी राजानं त्या ठिकाणी पिऊ नये. पाणी कुठे मिळेल, पाण्याचा शोध त्या ठिकाणी राजा करतोय. फार तहान लागलेली आहे. जवळ त्या ठिकाणी एक आश्रम दिसलं. त्या आश्रमामध्ये कोणीतरी असेल म्हणून राजा त्या ठिकाणी तिथं गेलेला आहे. आश्रमामध्ये साधू दिसले. ते साधू म्हणजे शमीक ऋषी आहेत. डोळे बंद करून भगवंताचं चिंतन करतायत. आणि चिंतन करता करता त्यांना समाधी लागलेली आहे. महाराज हा राजा तिथे जातो. धनुष्यबाण खाली ठेवतोय. 2 हात जोडून त्या ठिकाणी ऋषी महाराजांना विनंती करतो, महाराज मला फार तहान लागली आहे हो, मला पाणी प्यायला मिळेल का? साधू 1 नाही 2 नाही, ऋषी हालत चालत का नाही? यांना माझा आवाज गेला नाही का? ओ बाबा, ऋषी साधू, ओ बाबा मला तहान लागली आहे हो, पाणी प्यायला देता का? ओ बाबा पाणी प्यायला देता? फार तहान लागली आहे. आता ऋषी त्या ठिकाणी समाधीमध्ये आहेत. कळलं नाही महाराज, बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे. राजा विचार करतो, अरे मी राजा आहे. एखादं बघा तुम्ही, एखाद्या माणसाला जर तुम्हाला झोपलेला उठवायचं ना, ए उठ उठ म्हणलं की ते उठून बसतं झोपलेलं. पण जे नाटक करताय ना, ए उठ ना, ते हालत नाही चालत नाही. लई नाटके महाराज असतात ना काही. तुम्ही हसता म्हणजे तुमचं तुम्हाला माहिती आहे, लई नाटके असतात काही काही. राजा विचार करतो, मी एवढा आवाज देतोय तरी ऐकत नाही. याचा अर्थ एक आहे की हे नाटक करत आहेत. राजाला त्या ठिकाणी राग आला महाराज. जवळ पडलेला साप राजानं उचलला
आणि तोच साप राजानं त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. महाराज रागारागानं राजा त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. आणि आता मात्र साधू बाबा त्या ठिकाणी समाधीमध्ये आहे. तेवढ्यामध्ये त्यांचा मुलगा त्या ठिकाणी शृंगी तिथे येतो. शृंगी लईच गाळ येते इकडं आणून ठेवायचंय कोपऱ्याला. ये बाळा ये पटपट. हे आमचा काव्या नावाचा शृंगी येतो. साधूंचा मुलगा शृंगी धष्टपुष्ट आहे शरीराने, छान दिसतोय. त्या ठिकाणी बाबांच्या जवळ आला. वडिलांच्या त्या ठिकाणी जवळ आल्यानंतर त्यानं बघितलं बाबा तर माझ्या समाधीमध्ये आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप कोणी टाकलेला आहे. राग आला महाराज. राग आला, हातामध्ये पाणी घेतलं. पाणी घेतलं आणि सांगितलं ज्याने कोणी हा साप माझ्या बाबाच्या गळ्यात घातला असेल ना, तो 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी मरण पावणार आहे. 8वा दिवस त्याच्या जीवनातला त्या ठिकाणी उगवणार नाही. शाप मिळाला महाराज. राजाला शाप मिळाला. शृंगी त्या ठिकाणी निघून गेला. इकडे राजाची समाधी त्या ठिकाणी उतरलेली आहे. ऋषींची समाधी त्या ठिकाणी उतरलेली आहे. ऋषी जागेच होईना. खरंच समाधी लागली का काय? बोल बाके बिहारी लाल की जय. मला ते काळ वेळ नामच आठवत. ते आमच्यातलं सिक्रेट आहे जरा. असू देत. त्या ठिकाणी अंतःकरणात भाव दाटून आला. रे माझ्या गळ्यामध्ये साप टाकला. गौरांगानं सांगितलं बाबा तुमच्या गळ्यात साप टाकलेला आहे आणि ज्यानं कोणी साप टाकला तुमच्या मुलानं शृंगीने त्याला शाप देऊन टाकला. साधूंनी डोळे बंद करून बघितलं की अरे हा दुसरा तिसरा कोणी नाही, राजा आहे. राजा परीक्षिती आहे. जा जा गौरांगा सांग तू आपलं रक्षण करतोय, राजा चांगला आहे. पण ते असं व्हायला नको होतं, पण ते झालं. मी आता मात्र शृंगी राजांच्या जवळ जातोय. राजा त्या ठिकाणी बसले, डोक्यावरचा मुकुट खाली उतरवला. रडतोय राजा की माझ्याकडून साधूचा अपमान झाला. गौरांग आल्याने सांगितलं की तुम्ही 7 दिवसात त्या ठिकाणी मरणार आहात. राजाला शाप प्राप्त झाला. बोलू पुढं मी वाटत नाही. आजची कथा इथे विराम पावते.